वर्ल्ड मातंग कॉर्पोरेशनच्या वर्ल्ड मातंग कॉर्पोरेशनतर्फे आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करीत आहोत. वर्ल्ड मातंग कॉर्पोरेशनतर्फे आम्ही आपले स्वागत करतो. आम्ही या ठिकाणी मातंग समाजाचा इतिहास तुम्हा सर्वांसमोर मांडत आहोत. हा इतिहास पूर्णपणे अभ्यास करून पुराव्यानिशी आम्ही तुम्हाला सादर करत आहोत. तेव्हा विरोधकांनी या अगोदरच छल कपट निर्माण करून मातंग समाजाला तळाशी पोहोचविलेला आहे. कारण मातंग समाज या देशामध्ये फारच प्रमुख आणि मुख्य समाज आहे. एकंदरीत सांगायचं म्हटलं तर मातंग समाजच सर्व काही आहे असं असतानाही मातंग समाजाला हेतू पुरस्पर विश्वमित्रा ज्याला म्हणतो आपण, त्याच अगदी अशा पद्धतीनं या मातंग समाजाला लोकांनी फारच पायथ्याला ठेवलेला आहे. परंतु हा एक हिरेजडित किंवा हिऱ्यासारखा चमकणारा म्हणा किंवा सर्वोच्च असा समाज आहे. पण याची किंमत लोकांना कळूनही त्यांनी हेतू पुरस्पर याला खाली टाकलेला आहे. आणि कदाचित यासाठीच या देशामध्ये अशा अराजकता किंवा वेगवेगळ्या संकटाला सगळ्या लोकांना तुम्हाला तोंड द्यावं लागते असंही मला वाटते. कारण हा समाज म्हणजे एक महत्त्वपूर्ण समाज यासाठी आहे की या समाजाची निर्मिती स्वतः देवानेच निर्माण केलेली आहे असंही आम्हाला ग्रंथात आढळते. तेव्हा सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की ज्या समाजाला देवानेच निर्माण केलं त्या समाजाला तुम्ही जर इतकं नीचपणा दाखवलात मग ती त्या देवाला कसं सहन होईल? थोडी विचार करण्यासारखीच गोष्ट आहे की नाही? म्हणजे ज्याची तुम्ही भक्ती करता त्याच समाजाचा हा देव तुमचं सगळ्यांचं ऐकून कसं घेईल बरं? थोडे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? कारण चला सुरुवात करूया इतिहासाला. तर आता मला पहिल्यांदा तुम्हाला हे सांगायचं आहे की या भारत देशामध्ये सर्वप्रथम जो समाज राहत होता, सिंधुकाठची संस्कृती ज्याला आपण म्हणतो, या संस्कृतीमध्ये सर्वप्रथम राहत होणारे लोक ही मातंगच लोक या ठिकाणी राहत होते. या मातंग लोकांचा असा एक राजा होता ज्याला कीर्ता म्हणून ओळखला जात होतं. किराटी पीपल नव्हे, किराटी म्हणजे जे नेपाळचे लोक आहेत ते नव्हे, तर कीर्ता म्हणजे जे पर्वतावर फिरणारे करणारे किंवा इकडे तिकडे भटकणारे लोकांना कीर्ता असे म्हणत होते. यामध्येच विंध्याचल म्हणजे आजचा जो महाराष्ट्र आहे या ठिकाणाहून भारत देशामध्ये राज्य करणारा एक राजा होता कीर्ता, ज्याला किरात राजा किराटा किंवा कीर्ता असंही म्हणत होते. तेव्हा हा राजा मातंग राजाच होता आणि हा भगवान शिवाची आराधना करीत होता. उल्लेखनीय अशी गोष्ट आहे की यावेळेत या देशामध्ये कोणताही धर्म नव्हता, कोणताही देवही नव्हता, फक्त भगवान शिवच होता. आणि भगवान शिवाचं नाव तेव्हा भगवान शिव असं नव्हतं तर मातंग होतं. आणि या मातंग नावावरूनच ही जात मातंग समाज म्हणून त्या काळात ही होती. भगवान शिवानेच निर्माण केलेली जात ही मातंग जात आहे असंही त्या काळच्या काही पुस्तकांमध्ये आढळून येतं. आणि विशेष म्हणजे जेव्हा हा मातंगाचा आणि देवांचा हा जो प्रवास त्या काळात चालू होता, या काळामध्ये आजची जी संस्कृत लिपी तुम्ही जी म्हणता ती लिपी ह्या किराट राजाचीही होती. म्हणजे विंध्याचल म्हणजे आजचा जो महाराष्ट्र आहे त्याच भागामध्ये जी काही पुरातत्व विभागातून काही जी सापडले शिलालेख सापडले, जे काही सापडलं समजा लिपीबद्दलचं, जी देवनागरी लिपी आहे ही त्या काळातही होती. म्हणजे त्या काळात असणारी लिपी ही पुन्हा आर्यांनी आमची लिपी म्हणून सांगितलं. म्हणजे किती महामूर्ख बनण्याचा उद्देश आहे. ज्याचं प्रमुख उदाहरण सांगायचं म्हणजे गेल्या काही पाठीमागे काही गुजरातमध्ये एक शिलालेख सापडला जी देवनागरी भाषेत होता आणि तोही चक्क एक पहिल्या शतकातला होता. म्हणजे त्यावेळेस तर भारतात आर्य आलेच नव्हते. आणि किराट राजांच्याही ज्या लिपी होत्या त्याही आर्य येण्याच्या अगोदरच्याच होत्या. आणि म्हणून म्हणता येईल की ही जी देवनागरी भाषा आहे ती भारतीय लोकांचीच होती आणि विशेष म्हणजे ती मातंग लोकांचीच होती. ज्या लिपीमध्ये आज संस्कृतही लिहिलं जात गेलेलं आहे आणि जे देवनागरी भाषा म्हणून आपला देश वापरतो आहे. चला आपण जरा पुढे सरकू या गोष्टीमधून. तेव्हा या ठिकाणी या देशामध्ये येथील मातंग लोक ही भगवान शिवाची आराधना करत होते. तेव्हा शिवधर्म असंही नंतर लोक म्हणत होते, पण त्या काळात शिवधर्म नव्हता, मातंग देवच किंवा मातंग अशाच नावाने सगळं काही चालू होतं.
त्यानंतर या देशामध्ये आर्य लोकांनी प्रवेश केला. उल्लेखनीय बाब अशी की ही जी मातंग लोक होती ही फारच अगोदर चमत्कारिक अशी होती. या मातंग लोकांकडे भरपूर अशा विद्या अशा होत्या की ही आकाशात उडत होते किंवा गायब होत होते किंवा वगैरे वगैरे सारख्या तांत्रिक मंत्रिक अशा भव्य दिव्य विद्या या मातंग लोकांच्याच अंगी होत्या. त्याचेही पुरावे जैन ग्रंथामध्ये किंवा अनेक ग्रंथामध्ये मातंग जातक कथा यातून आपल्याला आढळतात. म्हणजे यांनी लिहिलेले ग्रंथ होते आणि मातंगाच्या ज्या खऱ्या गोष्टी होत्या त्यांना यांनी कथा म्हणून नाव दिलं. म्हणजे या ठिकाणी यांनी एक प्रकारचा दुष्ट प्रवृत्तीचाच भाग निर्माण केला. चला असू द्या. तर पुढे ही सगळी वाट चालू असतानाच मातंग समाज हा भगवान श्री शिवाची आराधना करत पुढे जात असतानाच या काळामध्ये अचानकपणे आर्य हे अफगाणिस्तानाकडून भारतामध्ये आले आणि त्यांनी आल्यानंतर आपल्या इथं बिराड मांडू लागले. त्यांच्यामध्ये आणि या मातंग लोकांमध्ये युद्ध होऊ लागले. युद्ध होता होता त्यांच्याकडे धनुष्यबाण किंवा अशा काही दुरून वार करण्यासारख्या गोष्टी उपलब्ध होत्या. पण तेव्हाही ही लोक मातंग लोक आर्यांना भीत नव्हती, आर्यांना हरवत होती. आणि याच्यातच काय झालं की आर्य लोकांच्या आणि या मातंग लोकांच्या काही लोकांच्या मैत्री झाल्या. मैत्री होत असतानाच त्यांना या मातंग लोकांच्या काही गोष्टी इतक्या चमत्कारिक वाटल्या की त्यांनी यांच्याशी नम्रतेने वागून यांच्याकडून सगळ्या गोष्टी शिकून घेण्याचा प्रयत्न केला. यातच मातंग लोकांमध्ये असाही एक गट होता जो विद्याधर म्हणून ओळखला जात होता. विद्याधर म्हणजे यांच्या अंगात दैविक शक्ती होती. हे फार चमत्कारिक होते. काय वाटेल ते हे शब्दानेच घडवत होते आणि तेही भगवान शिवाच्या आराधनेकडूनच हे सगळं काही घडत होतं असं त्या काळच्या, हे मी म्हणत नाही तर त्या काळच्या पुस्तकाच्या आधारावर मी तुम्हाला बोलते. आणि या काळात मग या आर्य लोकांनी यांच्याशी मैत्री करून यांच्या विद्या कला सगळ्या काही हस्तगत केल्या. आणि नंतर हळूहळू या आर्यांनी असे काही आपल्या पद्धती पसरविल्या की यांना शाब्दिक आणि मायाच्या मोहजाळामध्ये गुलाम करून या मातंग लोकांनाच आपलंसं केलं. आणि यांच्यातल्या काही विद्याधर तांत्रिक मांत्रिक जे लोक होते त्यांना ब्राह्मण म्हणून बनवलं. म्हणजे एक वेगळा समूह त्यांनी तयार केला. या ठिकाणी यांनी फार असं मोठं हत्यार वापरलं की म्हणजे मातंग मुलाचा जो बुद्धिवादी समाज होता त्यांना ह्यातून तोडून वेगळं निर्माण केलं. त्याला ब्राह्मण असं नाव दिलं. आता राहिलं या ठिकाणून ही चमत्कारिक लोक यांनी आपलेसे केले. मग त्यानंतर पुढं काय घडलं? त्यानंतर आता भारतामध्ये बरेचसे राजे होते जे मातंग राजे होते. भारतामध्ये चक्क आजचं जे अयोध्या म्हणणारं होतं ज्याला आपण ओळखतो, अगदी ह्या अयोध्या ते दक्षिण भारत ते उत्तर भारत असं मातंग समाजाचं वेगवेगळ्या ठिकाणी राज्य होतं. आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी राज्य असल्या काळामध्ये आणि असंख्य असे मातंगाचे राजे होते. तर यांना हल्लीच्या काळामध्ये जसं की शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यासाठी तुम्हाला ब्राह्मण व्हावं लागतं तरच तुम्हाला राजा होता येईल असा हट्ट ब्राह्मणानं धरला होता. आणि शिवाजी महाराजांनी चक्क त्यांचा अभिषेक हा 4-5 दिवस रोखला होता की त्यांना ब्राह्मणच व्हायचं नव्हतं, गळ्यात त्यांना जानवं घालूनच घ्यायचं नव्हतं. पण शेवटी त्यांना राज्याभिषेक करण्यासाठी ब्राह्मणाचा जे नियम आहे ते पाळावे लागले आणि त्यांनी ब्राह्मण होऊनच तो राज्याभिषेक करून घेतला. तशाच पद्धतीची यांनी शिकवण त्या काळच्या राजा लोकांना दिली. आणि हे जे चमत्कारिक विद्यावान त्यांच्याकडे जे भारताचेच जे मातंग समाजाचेच जे विद्याधर होते याच्यामार्फत वेगवेगळे चमत्कार दाखवून या राजांना त्यांनी भारावून टाकलं. आणि राजांना असं गृहीत करायला भाग पाडलं की त्यांना आता ब्राह्मणच व्हावं लागेल तेव्हाच त्यांना राजा होता येईल, राज्याभिषेक करता येईल, त्यातून काहीतरी वेगळं घडेल अशी भाकीत कल्पना त्यांनी या लोकांपुढे मांडल्या. आणि बरेच राजे हे ब्राह्मण झाले. मग त्यांना हळूहळू मातंग या नावाचाच विसर पडत गेला. आणि ही सगळे राजे स्वतःला ब्राह्मण समजू लागले. पुढे यांची वंशावळ ही स्वतः ब्राह्मण समजू लागली. आता विचार करण्यासारखी गोष्ट होती की मातंगाची इतके राजेही ब्राह्मण झाले आणि ही सगळ्या काही गोष्टी विचित्र होऊ लागल्या. मातंग समूहाचे तुकडे होऊ लागले. मातंग समाज हा लहान होत चालला. आणि काळाने पुढे कालचक्र वाढत असतानाच त्यातून अनेक वेगवेगळ्या जाती धर्म निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला. याच काळामध्ये वेगवेगळे गट निर्माण झाले. जाती समूहासारखेच यांच्यामध्ये
भांडणं तंटे वगैरे वगैरे आज जे आपण पाहतो तशाच पद्धती त्या काळात थोड्या लहान लहान पद्धतीनं का होईना पण एक गट आणि समूह निर्माण होऊ लागले. पुढे होता होता मग लोकांना मातंग शब्दाचाच विसर पडता उरले सुरलेच मातंग स्वतःला मातंग म्हणून घेऊ लागले. असा प्रवास सुरू झाला. पण त्या अगोदरी रामायण आणि महाभारत या बऱ्याचशा गोष्टी घडल्या. त्याला आपण द्वापर युग म्हणतो, त्रेतायुग म्हणतो वगैरे वगैरे जे जे कालचक्र ठरलं. एका काळात रामायण घडलं, एका काळात महाभारत घडलं, एका काळात अशा काही काही ज्या गोष्टी आपण इतिहासात आजही बघतो. या कालचक्रामध्ये सांगायचं म्हणालं तर यांनी मातंगाचा इतिहास बऱ्याच ठिकाणी ओढून काढण्याचा प्रयत्न केला. बरीच पुस्तकं या लोकांनी गायब केली. परंतु रामायणामधले काही गोष्टी यांना मोडता आल्या नाहीत. रामायणामध्ये हनुमान हा मातंग होता याचा उल्लेख आढळतो. तिथे यांची गाडी फसली. त्यानंतर अशा असंख्य ग्रंथामधल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या यांना लपवताच आले नाहीत. राजा हरिश्चंद्र हा मातंग होता, त्रिशंकू हा मातंग होता, प्रसंजित हा राजा मातंग होता. अशा असंख्य राजा मातंग होते, तेही यांना लपवता आले नाहीत. इतिहासामध्ये जे जगविख्यात प्रख्यात लोक होते इतिहासकारांनी त्यांनी कुठं कुठं नोंदी केल्या होत्या. त्या नोंदीमुळे त्यांचं हे पितळ उघडं पडलं. म्हणजे यांना इतिहास गायब करता आला नाही. यांनी होता होईल तितका इतिहास पुसून आणि मिटून टाकण्याचा प्रयत्न केलाच केला. पण तरीही काही काळी इतका का होईना तो इतिहास ज्या ज्या ठिकाणी उमटून बसला त्यांनी सगळेच पुरावे, सगळ्याच बाबी आजही आपल्याला उकल पाडून ठेवल्या. सांगायचं तात्पर्य म्हणजे असंच की आपलाच भाग तोडून आपल्याला शहाणा पणा शिकवायला निघाला आणि आपल्याच माणसानं आपल्यावरच वार करायला शिकवलं ते आर्यांनी. आणि त्या काळामध्ये जसं मी तुम्हाला रामायणाचा असा उल्लेख केला तसंच रामायणामध्ये मातंग ऋषीचा एक उल्लेख या ठिकाणी आढळतो. शबरीला भेटायला राम गेला आणि शबरी मातंग ऋषी हा होता, तोही मातंग होता. त्या मातंग ऋषीच्या अनेक चमत्कारिक गोष्टी तुम्हाला बऱ्याच ग्रंथामध्ये आढळून येतात. त्यानंतर हनुमानचा जन्म हेही त्यातून तुम्हाला मातंग होता हे सिद्ध करून दाखवते. म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हणजे या ठिकाणची जे देवदेविता होत्या त्या सगळ्या मातंगी होत्या, मातंग होत्या याचा पुरावा बऱ्याच ठिकाणी आढळून येतो. आता देवी मातंगी ही सुद्धा मातंगीच होती, जी मातंग ऋषीची कन्या म्हणून जन्माला आली होती. तिचा इतिहास बराचसा मोठा आहे, तोही तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. यानंतरच्या काळामध्ये अशा असंख्य छोट्या मोठ्या गोष्टीचे पुरावे आहेत ज्याच्यानं सिद्ध होतंय की मातंग हा एक खूपच महान आणि मोठा समाज आहे, ज्याची तुलना करणे फारच कठीण आहे. ज्या श्रीकृष्णाची तुम्ही दिवस रात्र पूजा करता त्या श्रीकृष्णाचा गुरुही संदीपानी ऋषी हाही मातंगच होता. किती लाजिरवाणी गोष्ट असेल की आज या लोकांनी मातंग समाजाला उपेक्षित म्हणून शिवून घ्यायचं नाही, अमुक नाही, टमकं नाही म्हणून त्यांना उपेक्षित समाज किंवा छू अशुद्ध असाच प्रकार करून त्यांच्याशी दुष्ट पद्धतीनं वागले. पण मला एक म्हणायचं या समाजातील लोकांना, मग श्रीकृष्णाला कसा काय गुरु पटला तो मांगाचा? भगवान शिवही मातंग होता, तो या लोकांना कसा पटला पूजा करण्यासाठी? जी तुळजाभवानी आहे, तुळजाभवानी ही मातंगी देवीच आहे, ती मातंगी रूपी मातंग ऋषीचीच एक कन्या आहे. मग तिची भक्ती करण्यासाठी यांना कसं पडलं? जो हनुमान आहे, बजरंगबलीचं गाणं, बजरंगबलीला आता सगळ्या लोकांनी डोकावर गाव, तिथं हनुमान आहे. मग हनुमानी तर मातंगच आहे. मग मातंगाची एवढी उदोउदोनी भक्ती यांनी मांगाचीच तर भक्ती करतात. मग त्याच मांगाला यांनी उपेक्षित का ठेवलं? मांगाला मतंग असंही म्हणतात. मांगाचं खरं नाव मतंग मातंगच आहे. मतंग मातंग बसून त्यांनी यांना मातंग असं नाव मांग म्हणायला सुरुवात केली. म्हणजे एकंदरीत नावातही बदल करण्याचा यांनी प्रयत्न केला. परंतु इतिहास कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तर तो टिकूनच असतो, कारण त्याचे धागेदोरे जगातल्या कानाकोपऱ्यात पसरलेले असतात. आर्य लोकांनी येऊन या ठिकाणी आपलं वर्चस्व मांडून या त्या सगळ्या लोकांचे धागेदोरे मोडून टाकून वर्चस्व स्थापन करून इथल्याच लोकांना ब्राह्मण करून यांच्याच हाती इथली सत्ता देऊन त्यांच्यावर आपला कित्ता गिरवला.
आणि आपल्या हाती शासन ठेवलं आणि वेगवेगळ्या राजांना सगळ्यांना यांनी धूळ चारली आणि शेवटी मै बडा हा सिद्धांत त्यांनी लोकांपुढे मांडला आणि आजही ते चालू आहे देशामध्ये. नवल करण्यासारखी गोष्ट आहे की जो उच्च समाज म्हणून गणला जावा, ज्या समाजाचे तुकडे होऊन कोणी जैन धर्मात आहे, आज तुम्ही जे जैन धर्म म्हणता त्या जैन धर्मामध्ये जवळपास संपूर्ण म्हणाल तरी चालेल इतका मोठा मातंग समाज आहे. जो जैन धर्म, जो आज अंबानी हा भारतात सर्वात मोठा श्रीमंत आहे किंवा जगातल्या किती तिसऱ्या क्रमांकावर श्रीमंत म्हणून अंबानीची गणना झाली, तो अंबानी जैन धर्माचाच. तर असा माणूस सुद्धा मातंग समाजाचाच आहे असंही म्हणता तुम्हाला येईल, कारण हा समाज मातंग समाजापासूनच बनलेला आहे. मग असे विद्वान तत्वज्ञान लोक यांनी वेगवेगळ्या धर्मात तुकडे करून निघून गेले. कोणी जैन धर्मात निघून गेलं, तर कोणी पुण्यात गेलं, तर कोणी कुठं गेलं. मग मातंग समाजाचे लचके तोडावे तसे तोडून जो मूळचा भारतीय समाज मातंग समाज यांना छिन्न विछिन्न करून त्याला पायदळी तोडण्याचं काम केलं. ज्याची पूजा भक्ती करण्याची गरज आहे त्यालाच तुम्ही पायदळी तोडवलं आणि त्याचं सगळं आमचं आहे असं ठरवून भाकीत करून त्यांच्याच संस्कृतीवर लेबल लावून आम्हीच ग्रेट म्हणण्याची कल्पना यांनी मांडली आणि सिद्ध करूनही दाखवली. आणि तरी हा मातंग समाज आजही स्थिर आहे, शांतपणे गंभीररित्या आपलीच वाटचाल करीत, गरीब शूद्र एकदम अति गरीब पद्धतीनेच वाटचाल करीत आहे. पण दैविक शक्ती असणारा हा मातंग समाज ज्याच्या पाठीमागे साक्षात देवच आहे, देवानच निर्माण केलेला आहे असं अध्यायातच आढळतंय. मग त्याचं तुम्ही काय वाकडं करू शकणार. कालांतराने काही असंख्य अशा घटना घडतील. आज जो तुम्हाला कोरोना दिसतोय त्याच्या अगोदरही बऱ्याच वेळा महामारी आल्या. अशाच काही घटना या जगात घडतील आणि तुम्ही सगळेच एकंदरीत, मी मातंग आहे म्हणून म्हणत नाही, तर दैविक शक्तीला जर तुम्ही खरंच दैविक शक्तीची एवढी आराधना करत असाल, जर खरंच तुम्हाला दैविक शक्तीचा देवाचा जर किंमत वाटत असेल, तर किती विचित्र गोष्ट आहे. खुल्या रामायणासारख्या नवीन ग्रंथामध्ये म्हणजे अलीकडे घडलेले रामायण महाभारतासारख्या ग्रंथामध्ये तुम्हाला पुरावे आढळतात की मातंग हा एक उच्च समाज आहे आणि खूपच मोठा म्हणजे त्याची किंमत करण्याजोगा आहे, त्याची कदर केली पाहिजे असं तुम्हाला वाटण्याजोगं त्यात बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. तरीही तुम्ही त्याला नीच पद्धतीने दाखवलेला आहे, नीच त्याने वागवलेला आहे. तेव्हा तोच देव तुम्हाला माफ कसा करील, आणि म्हणूनच ह्या गोष्टी घडत आहेत. आणि जर दैविक शक्ती असलीच तो देव तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि त्यातून एक दिवस असा येईल की तुमचा सर्वांचा विनाश झाल्याशिवाय राहणारच नाही आणि उरेल तो मातंगच. हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. हा मातंग समाज एकट्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आहे. याची कल्पना आपल्या भारतीय लोकांना नसेलच. असेल जे चतुर आहेत, खूप हुशार आहेत, ज्यांची पौच आहे त्यांना असेल, तरी त्यांनी ते डब्यातच ठेवली असेल, त्यांनी लोकांना कळू दिली नसेल. हा देश मातंग समाजाचा एक पासूनच बनलेला आहे. मातंग समाज या भारताचा मूळ रहिवासी, मूळ प्राणी, मूळ काही सगळं काही असतानाही त्याने लाचार पद्धतीने आजही जीवन जगावं म्हणजे तुम्हा सगळ्या लोकांना एक शर्म वाटायला पाहिजे होती. ज्याच्यापासून निर्माण झालेला ब्राह्मण समाज, ज्याच्यापासून निर्माण झालेले अनेक बरेच समाज आज श्रीमंत रूपात वागतात. त्यांना कधी हे वाटलं नाही की ज्या ग्रंथात आम्ही ग्रंथ, आणि त्यांच्या काही ग्रंथात सुद्धा आढळून येतात. तुम्हाला सांगायचं म्हणजे जैनाच्या एका ग्रंथात सुद्धा क्लिअर कट लिहून आहे की मातंग समाजापासूनच हा जैन धर्म बनलेला आहे. त्या जैनातले असंख्य असे श्रीमंत लोक आहेत, त्यांनाही कधी वाटलं नाही की हा मातंग समाज उपेक्षित आहे आणि त्यांना कधी मदत करावी म्हणून. याशिवाय सांगायचं म्हणजे फार अलीकडच्या काळामध्ये, फार अगदी जवळच्या काळात जरी विचार करायचा म्हणालात तर मराठी शाळेमध्ये शिवाजी महाराजांना मातंगांनी खूपच मदत केली होती. जवळपास खूपच किल्ले मातंगाच्या ताब्यात होते. मातंगाच्या शौर्याने शिवाजी महाराजांना खूपच साथ दिली. परंतु त्या मराठ्यांनी त्यांना गावात झाडूलोट करण्यासाठी पोटाची भाकर मिळेल एवढं तुकडा देण्याचं काम केलं. म्हणजे सांगायचं या ठिकाणी की लढून यांनी दिलं आणि वतन त्यांनी घेतलं. आता त्यांना कळ लागली या गोष्टीची, पण खरं हेच आहे, सत्य हेच आहे का तो